गटारी जवळ येत आहे, तर आज आपण गटारी स्पेशल साधा सोप्पा मसालेदार झणझणीत तोंडाला पाणी सुटेल असा कोळंबी भात करणार आहोत. आणि मी एक टिप्स सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून जी कोळंबी असते तिला उग्रवास येणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी अर्धा किलो साधारण वजनी कोळंबी घेतलेली आहे. कोळंबी चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यामधील जो आतला काळा धागा असतो तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे. आपण आता या कोळंबीमध्ये चवीनुसार थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे व लिंबाचा रस आहे तो असा पिळायचा आहे व आपण आता हे चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स 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 करून घ्यायचं आहे. व आपण आता ही कोळंबी आहे ती झाकण लावून अर्धा तासासाठी मॅरिनेटसाठी ठेवून द्यायची आहे बाजूला. इकडे मी 1 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे. आपण आता हा बासमती तांदूळ आहे तो एका बाउलमध्ये असा घालायचा आहे व आपण आता हा चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. 1 ते 2 वेळा असं पाणी घालायचं आहे व आपण आता हाताने हे असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे. 2 वेळा आपण आता हा पाण्याने धुवून घेतलेला आहे. आपण आता हे पाणी घालायचं आहे परत व आपण आता हा 15 मिनिटासाठी असाच पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. आपण आता झटपट अशी मसालेदार कोळंबी भात बनवायला सुरुवात करायची आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे. आपण आता याच्यामध्ये खडे मसाले आहेत ते घालणार आहोत. खडे मसाल्यांमध्ये तेजपत्ता, दालचिनी, वेलची आणि काळी मिरी मी घेतलेली आहे. त्यानंतर 2 असे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. आलं लसूण पेस्ट आहे ती घालणार आहोत 1 चमचा. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते परतवून घ्यायचं आहे हाय फ्लेम वरती. कांद्याचा कलर आहे तर थोडा असा लालसर झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर असा थोडा थोडा लालसर होत आहे. आपण आता याच्यामध्ये एक असा बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालणार आहोत. बघू शकता एकदम कांद्याचा कलर आहे तो लालसर झालेला आहे. आणि माझी व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशामधून बघताय ते कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण आता टोमॅटो आहे तो घालायचा आहे बारीक चिरलेला व थोडंसं मीठ आहे ते घालणार आहोत, जेणेकरून आपला टोमॅटो आहे तो लवकरच मऊसूत होऊन जाईल. व असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. आता मात्र गॅसची फ्लेम इकडे मीडियम ठेवायची आहे व मीडियम फ्लेमवर आपण आता हे परतवून घेणार आहोत. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात की नाही ते सुद्धा कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघू शकता टोमॅटो आपला मऊसूत झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा आगरी कोळी मसाला घेतला आहे मी तो घालायचा आहे. अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालणार आहोत. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, नाहीतर मसाले जळण्याची शक्यता असते. बघू शकता मस्तपैकी असा मसाला आपला फ्राय झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये जी मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे ती घालायची आहे. आपण आता याच्यामध्ये पुदिन्याची पानं आहेत ती घालायची आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती. व आपण आता हे झाकण लावून कोळंबी आहे ती 2 ते 3 मिनिटं वाफेवरती शिजवून घ्यायची आहे. असं झाकण लावायचं आहे. आपली 2 ते 3 मिनिटं बघू शकता तुम्ही झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून बघायचं आहे आणि आपली 50% तरी कोळंबी आहे ती शिजलेली आहे. आपण आता याच्यामध्ये जो बासमती तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेला तो घालायचा आहे व याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. इकडे मी 1 कप तांदूळ व 2 कप पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या व असं परतवून घ्यायचं आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ आहे ते घालायचं आहे. आणि मी तुम्हाला एक टिप्स सांगणार होते, जेणेकरून जी कोळंबी आहे तिला उग्रवास येणार नाही. ती पहिलीच टिप आहे. जेव्हा आपण कोळंबी मॅरिनेट करतो तेव्हा त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा असतो. लिंबाच्या रसाने कोळंबीला असा उग्रवास येत नाही. व आपण आता हे झाकण लावून शिजवून घ्यायचे आहे कोळंबी भात हा थोडीशी कोथिंबीर घालून. आणि बघू शकता
आपला मस्तपैकी असा मसालेदार कोळंबी भात तयार झालेला आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.